नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला मीच लिहिलेली एक कविता वाचून दाखवणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा विषय गेट टुगेदर. सुरुवात करते. तारीख ठरली होती 16, होणार होत्या सगळ्या गोळा. तारीख ठरली होती 16, होणार होत्या सगळ्या गोळा. व्हॉट्सअपवरच ठरला होता बेत. मैत्रिणीचे होते ना गावाबाहेर शेत. बऱ्याच जणींचा आला होता होकार. बाकीच्यांनी मात्र आता देऊ नये नकार. 15-20 वर्षांनी भेटणार होत्या सगळ्या. तेच चेहरे, तीच अंगकाठी, ही दिसत असतील वेगळ्या. फोनाफोनी सुरू करून झाली होती लगबग. फोनाफोनी करून सुरू झाली होती लगबग. नवरोबा म्हणाले, बस झाली आता फोनवरची बकबक. आता कोण सांगणार यांना किती आनंदात होते मी. सख्यांबरोबर एका दिवसात अख्खं आयुष्य जगणार होते मी. ड्रेस घालू की जीन्स घालू ठरत नव्हते अजून. ड्रेस घालू की जीन्स घालू ठरत नव्हते अजून. मॉड झाले आहे मी हे दाखवायचे होते जाणून बुजून. दिवस उजाडला 16चा आणि जागी झाले खडबडून. दिवस उजाडला 16चा आणि जागी झाले खडबडून. भेटणार सख्या जुन्या या आनंदात पार निघाले नाहून. पोचलो जेव्हा शेतावर सारी फुलपाखरे झाली होती जमा. सगळ्यांना बघून मन म्हणाले, आता दिवसभर एकमेकींच्यातच रमा. शेतावरची कवळी उन्हे आणि त्यात थंडीचा सीझन. आ हा हा. शेतावरची कवळी उन्हे आणि त्यात थंडीचा सीझन. काय सांगू तुम्हाला, त्यात झाले सगळ्या देवींचे दर्शन. एकमेकींना बघून सगळ्यांचे डोळे आले भरून. तेवढ्यात मालकिणीची हाक आली वरून, या ग साऱ्या जणी आता गप्पा मारू खास. तेवढ्यात सुगरांनाचा आला होता मंद सुवास. तळीराम शांत झाल्यावर गप्पा मारल्या खूप आणि सगळ्या जणी पाहत होत्या 40शीतले एकमेकींचे नवे रूप. आठवणींना उजाळा देताना डोळे आले भरून. आठवणींना उजाळा देताना डोळे आले होते भरून. मग मनानेच सांगितले, दे त्यांना वाट करून. गप्पांमध्ये वेळ गेला कळले नाही अजिबात. गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळले नाही अजिबात. पण घड्याळ मात्र दाखवत होते वाजले आता 7. झाली आता उठाऊट उचलल्या गेल्या पर्सेस. झाली आता उठाऊट उचलल्या गेल्या पर्सेस. परत आता भेटायचं बरं का ग, अशा झाल्या होत्या प्रॉमिसेस. संसाराचे रहाटगाडगे ओढताना येते नाकी नऊ. संसाराचे रहाटगाडगे ओढताना येते नाकी नऊ. यातूनच परत भेटण्याची वाट सगळ्या पाहू. जुने दिवस जगण्यासाठी साऱ्यांनी एकत्र यावे आणि पुढचे दिवस जगण्यासाठी मन फ्रेश करून सज्ज व्हावे. तर अशी होती माझी आजची ही कविता. तुम्हाला बघा आवडते का? आवडली तर नक्की मला कॉमेंट्समध्ये कळवा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सगळ्यांना काहीतरी रिफ्रेशमेंट किंवा काहीतरी चेंज हवाच असतो. त्या उद्देशाने ही लिहिली गेलेली कविता आहे. तुम्हाला आवडली तर नक्की मला कळवा. धन्यवाद.